संपूर्ण इस्रायलच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोक 1 कोटीपेक्षा जास्त लोक आखाती देशात राहतात। युद्धामुळे त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला आणि आमच्या देशाच्या पंतप्रधानांना चिंता पडलेली आहे नेत्यानाहूची। काय चाललंय? आपल्या भारतीयांची द्रोह करण्याचा व्यवहार सहन करणार का तुम्ही? या गोष्टीचा विचार करा। दोस्तांनो, 150 वर्ष आपला देश साम्राज्यवादाविरुद्ध झुंजलेला आहे, वसाहतवादाचा मुकाबला केलेला आहे आणि त्या देशाला आज अमेरिका इस्रायलच्या दावणीला बांधायचं काम चाललंय। जो मिलिटरी अलायन्स I2U2च्या नावाखाली, क्वाडच्या नावाखाली केला जातोय, कशासाठी केला जातोय? अमेरिकेला जगभरातल्या रिसोर्सेसचा कब्जा घ्यायचा आहे, तेलाचा कब्जा घ्यायचा आहे, मिनरल्सचा कब्जा घ्यायचा आहे। त्यासाठी व्हेनेझुएलाच्या मादुरोला त्यांनी किडनॅप त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यांनी अनेक देशांमध्ये सत्ता उलथून टाकण्याची कारस्थानं केली। त्याच पद्धतीनं खामेनीवरती हल्ला करून, इराणवरती हल्ला करून 48 पेक्षा जास्त नेत्यांना मारून टाकलेलं आहे। एका सार्वभौम देशावर केलेला हल्ला, रमजानच्या महिन्यात केलेला हल्ला, याचा धिक्कार केला पाहिजे। आज आमच्या समोर पेट्रोल डिझेलची किंमत वाढत जाणार आहे। गल्फमधून मिळणारं तेल भारताला मिळणार नाही। आमच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार? पण आज ज्या प्रकारे देशातल्या जनतेशी हे सरकार द्रोह करत आहे, त्यांनी ताबडतोब अमेरिकेच्या सांगडीमधून बाहेर पडलं पाहिजे, युद्धाचा निषेध केला पाहिजे आणि जगामध्ये एक स्वतंत्रपणानं, अलिप्ततावादी भूमिका स्पष्टपणानं पुढे नेली पाहिजे। हीच मागणी घेऊन रस्त्यावर यावंच लागेल।